ह्या घरचा सदस्य म्हणून हा बैल आम्ही सांभाळतो। आम्ही पारंपरिक हा बैलांचा सण साजरा करतो। सण बेंदराचा मोठ्या आनंदाचा म्हणत कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरात उत्साहाने आज कर्नाटकी बेंदूर साजरा होतोय। बहुतांश भागात कर्नाटकी बेंदूर साजरा करण्याची परंपरा फार जुनी आहे आणि तिची कारणे ही भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळी आहेत। जिल्ह्यातील उपनगर परिसर करवीर तालुक्याचा मोठा पट्टा कर्नाटकी बेंदूर साजरा करतात, तर ग्रामीण भागात महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जातो। बेंद्राचा सण म्हणजे शेतकऱ्यांच्या लाडक्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण होय। आज दिवस शेतकऱ्याच्या या लाडक्या सर्जा राजासाठी खास असतो। बेंदराच्या दिवशी त्यांना सजवून पायात घुंगुरमाळा बांधून पाठीवर झालर टाकून शिंगे रंगवून पूजा केली जाते। त्यांना गोडधोड खायला दिलं जातं। आज त्यांचा दिवस म्हणून कामावरूनही सुट्टी मिळालेली असते। कसबावडा कोल्हापूर आम्ही पारंपरिक हा बैलांचा सण साजरा करतो आणि ह्या घरचा सदस्य म्हणून हा बैल आम्ही सांभाळतो। आणि आजच्या कलियुगात कारण की ट्रॅक्टर हा सगळ्यांना आवडता हे झालेला आहे, कामं आवडतात म्हणून ट्रॅक्टर जास्त घेतात लोक, बैल कोण सांभाळणार, त्यासाठी आम्ही बैल हा आम्ही सांभाळतो। त्यासाठी कोणीतरी जास्त बैल व्हावीत, आधुनिक तंत्रज्ञानपेक्षा जुनी तंत्रज्ञान जे चालू आहे ती सांभाळण्यासाठी आम्ही बैल ते सांभाळतो। तुमच्याकडे किती वर्षापासून? आता आमच्याकडे 10-20 वर्ष झाली माझ्याकडे आहेत बैल। आमच्या आजोबापासून बैल पाळत आम्ही आलेलो आहे, त्यामुळे आम्हाला बैलांची आवड आहे, आम्ही सांभाळतो बैल। एकंदर कुटुंब आहे आमचं, आम्ही 4 भाऊ आहे, एकत्र कुटुंब आमचं आहे। 20 फॅमिली आमची आहे, त्या 20 फॅमिलीमध्ये ही आमचे 2 बैल। बैल म्हणजे शेतकऱ्याचा जीवाभावाचा मैत्र, एकमेकांवर फार जीव असणारं हे एक अतूट नातं होय। बैलाचा मालकावर आणि मालकाचा बैलावर फार जीव, म्हणून तर अनेक शेतकरी बैलांना जीवापेक्षाही जास्त जपत असतात। आजच्या दिवशी घराच्या महिला पुरणपोळीचा गोड चकल्यांचा नैवेद्य करतात, नवीन साड्या नेसून आनंदाने बैलांना ओवाळतात, त्यांची दृष्ट काढतात। शेतकऱ्यांच्या घरात आजचा दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा असतो। अलीकडच्या काळात आधुनिक शेतीसाठी यंत्रांचा वापर वाढतोय, मात्र बैलांशिवाय शेती अधुरी आहे। कारण शेताच्या नांगरणीत फाळावर बसण्याची मजा असो, चिखल करताना ओढलेला पाटा असो किंवा मग नांगरणी असो, शेतीच्या कामात आज पारंपरिक बाज दिसत नाही।